बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील काही गावात नागरिकांना टक्कल व्हायरस या आजाराची लागण झाल्याची घटना नुकतीच उघड झाली होती। यामध्ये नागरिकांना फक्त 3च दिवसात टक्कल पडत आहे। त्यामुळे आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। मात्र या घटनेमुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर येऊन या संदर्भात रिसर्च केला आहे। यामध्ये अनेक गोष्टी उघडीस आलेल्या आहेत। तर आरोग्य विभागाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले की शेगाव तालुक्यातील बोंड गावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारख्या अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे। तर पाण्याची TDS लेवलही भयंकर वाढली असल्याचे पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे। त्यामुळे गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं आता विष ठरत आहे। मात्र आता गावातील लोकांच्या केस गळतीचे प्रमाण वाढले असल्याची माहिती मिळाली आहे। कारण खारपान पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे। मात्र वापरण्याच्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने हे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही। हे धक्कादायक वास्तव संशोधनादरम्यान समोर आलेलं आहे। मात्र आता शेगाव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या तब्बल 51 वर पोहोचली आहे। कारण 3च दिवसात टक्कल पडत असल्याचे प्रचंड तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्याने शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। चर्मरोग तज्ज्ञाचे पथक देखील या गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावात तपासणी सुरू केली आहे। तसेच यावेळी फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केले असून हा घातक पाण्यामुळे टक्कल पडत असल्याचे सुरुवातीला दिसून आले। मात्र त्यानंतर गावातील पाणी, स्किनचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने घेतले असून ते नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे। मात्र हा अहवाल आल्यावर केस गळण्याचे कारण समोर आलेले आहे। तर आता आपण पाहूयात कोणत्या गावातील किती लोकांचे टक्कल पडलेले आहे। तर बोंडगावमध्ये 16 रुग्ण आहेत, कालवडमध्ये 13 रुग्ण आहेत, तसेच कठोरा या ठिकाणी 7 रुग्ण आहे, तर भोगावमध्ये 3 रुग्ण आहे, हिंगणा वैजनाथ ठिकाणी 6 रुग्ण आहे आणि भुई या ठिकाणी 7 रुग्ण आहे। या सर्व गावातील लोकांना डोक्याला सुरुवातीला आधी खाज येत होती आणि त्यानंतर हळूहळू केस गळू लागले आणि अवघ्या 3 दिवसातच या लोकांना संपूर्ण टक्कल पडलेला आहे। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।